बाहेरच्या जगात याचा काय परिणाम झाला हे नॅशनल लेवलवरती कळलं आपल्याला. ते सगळ्या पण मला विचारायचं घरच्यांना काय वाटलं यावेळी. मग ते कबीर असेल, सुहृद असेल, सगळेच घरातले सासू सासरे, जी पूर्ण फॅमिली असेल, आई बाबा, सगळ्यांना काय नेमक्या प्रतिक्रिया होत्या घरच्यांच्या की गिरिजा तुझ्यासोबत काय घडतं? एक तर काय बरं आहे माहितीये का, माझ्या घरात ते सगळे हेच करतात, त्याच्यामुळे मला असं काही वेगळं कोणाला समजावून सांगावं लागलं नाही. म्हणजे सासू सासरे, नणंद, नवरा सगळेच ह्या क्षेत्रातले आहेत. आणि आमच्यामुळे मग आता कबीर पण म्हणजे साधारण या क्षेत्राशी काही जोडलेलंच आहे, नवीन नाही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची सफाई देणं किंवा कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देणं हे मला काही घरी करावं लागलं नाही, जे की खूपच कमाल आहे. कारण हे जे काही झालं त्यामुळे जे काही अटेन्शन सडनली आलं त्यामुळे काही असे मॉफ्ट इमेजेस येणं वगैरे हेही प्रकरण सुरू झालं. तर मला तेव्हा ना वारंवार असं वाटायचं की ज्यांच्या बाबतीत हे होतं आणि जे अशा परिवारातले नसतील की ज्यांना ह्याची कल्पना नाही आहे, तर ते असे विचित्र फोटो बघून त्यांच्या घरातल्यांना ते कसं समजावून सांगत असतील की हे मी नाही केले ते फोटो, किंवा मी खरी ही नाही आहे पण अगदीच खरा चेहरा दिसतोय, अगदीच खरं सगळं. कारण आता प्रिसिशन खूप वाढलं आहे एआयचं. तुम्ही एखादा फोटो मॉर्फ केला तर तुम्हाला म्हणजे एकदम बघता क्षणी कळतच नाही की हा एडिटेड आहे का काय टॅम्पर्ड विथ आहे. तर त्या परिवारांमध्ये जिथे ह्याचं काही एक्सपोजर नाही आहे किंवा ह्याची माहिती नाही आहे, तिथे लोक कसं समजावून सांगत असतील की माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे केलं नाही आहे. तर मला त्याचं खूप असं तो विचार करून मला खूप वाईटही वाटायचं आणि असंही वाटायचं की मी खूप भाग्यवान आहे की मला माझ्या घरातल्यांना काही त्याच्याबद्दल समजावून सांगावं लागत नाही. नवरा माझा म्हणा किंवा मी आणि माझा नवरा पूर्वापारच माझ्या फोटोजच्या खालच्या माझे काही अत्यंत वात्रट मित्रमैत्रिणी आहेत जे मला माझ्या फोटोज खालच्या कॉमेंट्सचे स्क्रीनशॉट काढू पाठवतात. तर ते पाठवलेले स्क्रीनशॉट्स वाचून मी आणि माझा नवरा नेहमीच खूप हसतो आणि आम्हाला खूपच मजा येते. तर सुरुवातीला माझा नवरा कधी कधी त्यांच्याशी भिडायचा कॉमेंट्समध्ये, असं कसं बोलू शकता वगैरे. आता तरी ते सोडून दिले. तर अशा आम्ही खूप कमेंट्स वाचतो बसून एकत्र, त्यामुळे मला आणि माझ्या नवऱ्याला तर मजाच येत होती. एका पॉईंटला मला एका अत्यंत मोठ्या वर्तमानपत्रांनी आणि ब्रॉडकास्टिंग कंपनीनी फोन केला की आम्हाला तुमचा ह्याबद्दल इंटरव्ह्यू करायचा. तेव्हा माझं असं झालं की हे सुरू हे जरा सिरियस होते का. मला असं वाटलं की आपलं चालू आहे, मजा येते. मला बीबीसी मधनं फोन आला. तर माझं झालं की बीबीसीला इंटरव्ह्यू करायचा, जरा अति झालं. आणि हे सगळं होत असताना माझा लेक इथे नव्हता, तो एका शाळेच्या ट्रिपवर गेला होता. तर मी त्याला घ्यायला गेले तेव्हा मग बाकीचे पेरेंट्स सगळे आम्ही स्टेशनवर भेटलो. मग ते सगळे बोलायला लागले, अरे पिछले कुछ दिनों से तुम्ही दिख रही हो सब फीड में वगैरे वगैरे सगळं बोलणं सुरू झालं. तर त्याला काही टोटल लागे ना की हे काय चाललंय. मग त्यांनी मला परत येताना विचारलं की काय झालंय काय. तर म्हणतं अरे मी नॅशनल क्रश झालंय. तर तो म्हणाला म्हणजे काय असतं. मग त्याला पुन्हा एकदा पूर्ण प्रक्रिया. त्यावर तू म्हणाला की तू आता बदलणार नाहीस ना, तू अशी गर्विष्ठ वागणार नाहीस ना. म्हटलं नाही अजिबात नाही. म्हणजे तू अशी ती शो ऑफ काढणारी लोक असतात तशी नाही ना वागणार. तर मग मी म्हटलं नाही, मी थोडीशी वागेन. म्हणजे आता तू माझ्याशी जरा नीट वाग, कारण असं होमवर्क नाही केलं की असं नको बोलूस माझी जरा नीट बोल. की आहे मला जरा देवाला दे वगैरे असं नाही चालणार ना, जरा नीट बोलायचं माझ्याशी. आज कोण आहे मी वगैरे. आमचंच एक मस्करी सुरू झाली. हा झालं. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी काही वागण्यात त्याचा फरक नव्हता. त्याला काही पडलेलं नाही आपली आई कोण आहे आणि काय करते. किंवा मी छान कपडे घालून कुठे बाहेर निघत असले, मेकअप केला असला की त्याला विचारलं कशी दिसते मी, तर माझ्याकडे पण असं करतो. त्यावर मी त्याला 2-3दा असं विचारलं की असं का. तो म्हणाला ते तू असे घरातले घाणेरडे कपडे घातलेले असले आणि तोंडाला मेकअप नसला की तू माझ्या आईसारखी वाटते, ही तू अशी गिरिजा ओक वाटतेस. म्हटलं अरे पण ती गिरिजा ओक तुझी आई आहे. हां पण ठीक आहे, हे तू बाहेर जाऊन कर. त्याला काही पडलेलं नाही. तर घरातल्यांच्या बेसिकली अशा प्रकारच्या रिॲक्शन्स होत्या. आणि अर्थात काहीच प्रॉब्लेमच नाही घरात आमच्या.